वडिलांना शेवटच्या दिवशी मुलाने घेतले खांद्यावर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय। मित्रांनो, आयुष्यभर नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्ती घेताना मात्र जड अंतकरण होत असतं। आयुष्यभर या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण कुटुंब चालवत असतो, लहानाची मुलं मोठी करत असतो। त्या सेवेतून निवृत्ती घेताना काळजाचं पाणी होणं साहजिकच आहे। जसजसं वडिलांचं वय वाढत जातं तसतसं घरातील तरुण मुलंही वडिलांच्या खांद्यावरचा भार म्हणजेच वडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असतात। अशाच एका वडिलांचा आणि मुलाचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलगा हा वडिलांकडून वडिलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो। हा मुलगा वडिलांच्या निवृत्ती दिवशी कामाच्या ठिकाणी त्यांच्याच कामाचा भार सांभाळायला आला आणि तिथे रुजू झाला। आयुष्यभर लालपरीची सेवा करणाऱ्या या बाप लेकाचं प्रेम मुलाने आपल्या वडिलांना दिलेला निरोप पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्कीच राहत नाही। मित्रांनो, 30 वर्षाहून जास्त काळ नोकरी करून निवृत्तीची वेळ आली। त्यांच्या कामाचा अखेरचा दिवस, जी बस त्यांच्यासोबत सदैव होती, ज्या बसमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता, तिचा निरोप घेण्याची वेळ येताच वडिलांना गैरवरून आलं आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय मित्रांनो, बाप लेक एकाच आगारात काम करत होते। वडिलांच्या सेवेचा शेवटचा दिवस असताना मुलानं त्याच डेपोमध्ये हजेरी लावून वडिलांना थेट खांद्यावर उचलून घेतलं आणि वडिलांना खांद्यावर घेत वडिलांची मिरवणूक देखील काढली। एसटी चालक वडील ज्या दिवशी निवृत्त होणार होते त्याच दिवशी मुलाला देखील वाहक म्हणून गाडीवर एसटी आगाराने ड्युटीवर लावले होते। ती ड्युटी संपल्यावर गाडी आगारात येताच तेव्हा मुलाने बापाला पेटा बांधून गाडीतून उतराईच्या जिन्यातूनच खांद्यावर उचलून घेतलं, त्यांची मिरवणूक काढली आणि कार्यालयात गेले। असा हा बाप लेकाचा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहेत। नेटकरी भावनिक होऊन वडिलांचं आणि त्या मुलाचं कौतुक करत भावनिक अशा कमेंट्स करत आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।